नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? मजेत ना? मी तुमचा होस्ट पॅडी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती कलाकार पॅडी व्लॉग्समध्ये। आणि मॅजेस्टिक महाराष्ट्र या सिरीजमध्ये आज परत एकदा आपण जाणार आहोत भटकंती करायला असेच एका ठिकाणी, जो महाराष्ट्रामधील एक खूप सुंदर असं ठिकाण आहे, एकदम निसर्गरम्य ठिकाणी आपण जाणार आहोत आज। आणि हे नक्कीच हा जो व्लॉग आहे तो असणार आहे माथेरानबद्दल। आणि माथेरानला आज आपण जाणार आहोत। माझ्यासोबत अजून माझे 4 मित्र जॉईन होणार आहेत, जे की आम्ही प्लॅन केलं होतं की हे रोड ट्रिप असणार आहे। खूप एक्साइटिंग व्हिडिओ असणार आहे हा। मी माथेरानबद्दल तुम्हाला खूप सारी माहिती देईल की तुम्ही तिथं कसं पोहोचू शकता, तुम्ही तिथं काय ॲक्टिव्हिटीज करू शकता। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर भेटूया। वो बोला मैं उन लोग को, हमारा ये कलाकार पैडी सबसे लेट यही बन रहा है, अभी तक गाड़ी नहीं लाया। इधर बाकी सब गाड़ियाँ देखो और उसके खुद के गाड़ियाँ देखो इधर। भाई मैं आज गाड़ी और जाना रे माथेरान जुपिटर। भाई जुपिटर जा सकते भाई, ये गाड़ी से अपन पोरू काय करतोय? ओय तो पण आला बघ। हा आहे डार्क फॅन्टसी आमच्या ग्रुप मधला, आणि हा आहे तो ओरू पोरू। बघू शकता कसा आहे, एका साइडनी ब्लॅक आहे, एका साइडनी व्हाईट आहे। तर हा आहे सिटी विस्टाचा ओरिओ, मिस्टर ओरिओ पाटील। सकाळी 4 वाजता निघायचं होतं, 9 वाजले आहेत आणि मी खातोय वडापाव। यांची वाट बघून बघून मला भूक लागली। फायनली आमचा 4था रायडर सुद्धा आलेला आहे गाईस। किती वाजलेत बघा, 9 वाजलेत आहेत। 9 वाजता पोचलाय आहे इथं। आता हे 4 गाड्या आमचे रेडी झाले, 4 रायडर आहेत। हा मिस्टर आशुतोष, रॅपर आशू एकदम। तर असे 4 बाईक्स आहेत आमचे। मिस्टर यश मल्होत्रा टी, मिस्टर वीरेश वाडगिरे रॅपर वीर, मिस्टर ऋतिक एकदम खुंकार, एकदम असं डेंजर लुक ज्यांनी बनवलाय, समुराय वॉरियर। हे 4 गाडी आहेत, गोप्रो वगैरे सेट करतात आहेत गाईस सगळे। आणि हे मागचे 2 तास झाले हे चालू आहे। सामुराईने फायनली फेस रिव्हील केलंय गाईस। आणि माझ्यासोबत खूप मोठा लफडा झालाय। गाडीवरती 2 फोन एक साथ असं फोनवरती बोलत होतो मी, गाडी चालवताना नाही मागं बसून। त्यातला एक फोन पडला जो की माझा होता, आणि मला कळलं पण नाही की मोबाईल पडलाय। हे बघू शकता तुम्ही, काही फुटलं डायरेक्ट डिस्प्ले, काहीच नाही दिसत आहे। खुंकार वॉरियरला पकडलं होतं पोलिसांनी, तर कसं वाटतंय तुम्हाला आणि कशासाठी पकडलं होतं? हा फायनली आपले स्पोर्ट्स बाईक्स आणि स्पोर्ट पर्सन्स इथं थांबले आपण नाश्ता करण्यासाठी या जागेवरती, जे की वर्सोळी टोल नाक्याच्या एकदम समोर आहे। तर इथं आपण नाश्ता वगैरे करूया, मस्त काहीतरी खाऊया आणि मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी। नाश्ता वगैरे झालेला आहे। अजून पण आपण वर्सोळीचं जे टोल नाका आहे तिथंच आहे अजून। आता हे घेऊन आपल्याला जायचं आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला, जे की लोणावळा। म्हणजे लोणावळ्यामध्ये आम्ही असं डिसाईड केलं की थांबायचं तर नाही आहे, कारण आम्हाला लवकरात लवकर माथेरानला पोहोचायचं आहे, कारण तिकडं आपल्याला स्टेसाठी हॉटेल पण बघायचं आहे। तर निघूया आपण
पुढची जर्नी कंटिन्यू करूया. पुढचे रस्ते दाखवाल. आता इथून पुढे एक 20 ते 30 किलोमीटरमध्ये लोणावळा येईल आणि तिथून पुढं आपल्याला जायचं आहे खोपोली, कर्जत वगैरे या रोडनी माथेरानला डायरेक्ट. तर भेटूया गाईस. मित्रांनो, आम्ही परत एकदा अजून एक स्टॉप घेतलेला आहे. हे जे आता बॉईज आमचे थांबलेले आहेत तिथं, ते बरोबर त्या व्हॅलीमधून एक वॉटरफॉल येतोय. गाईज हे 12 महिने 24 तास अशीच फालतूगिरी करत असते ते. तर आमची गाडी पुढे आहे. आता जाऊया आपण गाडीमध्ये पेट्रोल भरूया आणि निघूया परत इथून. आपण जेव्हा खोपोलीमध्ये येऊन पोचतो तेव्हा खोपोलीच्या मेन चौकामध्ये इथून आल्यानंतर आपल्याला जायचं या साईडला, जिकडं आपण ह्याला माथेरानला जाणार आहे. मैनेजर साहब है भाई, सर्विस कैसी है? आप जब भी आओगे यहाँ पे तो पेट्रोल यहाँ पे डाला करो. यहाँ से हम आपको आपका चैनल सबसे सब्सक्राइब करवाएंगे. थैंक यू सो मच. इसमें से अपन किधर भी जा सकते हैं भाई. पूरा टाकी भर के. तर मित्रांनो, फायनली आमची शेवटची गाडी पण आलेली आहे. माथेरानला पोचलोय आम्ही सगळे. सकाळी 9 वाजता निघलो होतो, 1:15 वाजले ते. 4 वाजता निघायचा प्लॅन होता, पण ठीक आहे, आता सगळ्या गोष्टी टाईमवरती नाही होत. तर आमच्या तिन्ही पण गाड्या तुम्ही बघू शकता. तिन्ही पण गाड्या इथं लाईनने लावलेले आहेत, 1 2 3. आणि सुन्ना आणि खूप जास्त ऊन आहे, खूप जास्त गरम होते. हे आता बघू शकता. आता आमची ह्या गोष्टीवरतून चर्चा चालली आहे की हे जे 2 बॅग आणलेत आम्ही 1 दिवसासाठी राहण्यासाठी, ह्याच्यामध्ये 2 आठवड्याचे कपडे आहेत. तर ते आम्ही घेऊन चाललो आहे आता आम्ही आमच्या हॉटेलला. आणि बघू शकता हे कसे तमाशे चालू आहेत. एक महीने का बोल रहे तू? रॅपर वीर अँड रॅपर आशू इज स्ट्रगलिंग टू जस्ट फिक्स व्हाट द इशू दैट वी आर फेसिंग. अरे भाई भाई क्या बात है. ए सुन ना, वो 2 हैंडल पकड़, मैं एक पकड़ता, तू एक पकड़. एक हैंडल पकड़ना पड़ेगा, ये एक हैंडल पकड़ना पड़ेगा. सिंपल में वो नहीं आने वाला है. अशी ही जुगलबंदी. इथं आमचे तमाशे चालू आहेत अजून पण. मागचा 1 तास झालं हेच चालू आहे की याला घेऊन कसं जायचं आतमध्ये. टेन्शन का माहौल, गंभीर स्थिती. माथेरानचं हे पार्किंगचं एंट्रन्स आहे गाईस. आणि एंट्रन्समधून इथून आतमध्ये गेल्यानंतर तिथं पुढं जिथं आपण आता गाड्या वगैरे पार्क केल्या, 2 व्हीलरचं वेगळं पार्किंग आहे, 4 व्हीलरचं वेगळं पार्किंग आहे. आणि तुम्ही गाडी पार्क केल्यानंतर तुम्हाला इथून आतमध्ये जायचं आहे. हे जे दिसतंय तुम्हाला इथं आहे तिकीट काउंटर. इथून तुम्हाला तिकीट काउंटरमधून तिकीट काढायचं आहे. इथं एक नोटीस दिली आहे, कृपया सुट्टे पैसे देणे. आणि आम्ही कुठंच ATM मध्ये किंवा कुठंच थांबलो नाही आहे. हे कॅश काउंटर किंवा तिकीट काउंटर आहे. इथून तुम्ही तिकीट काढून आतमध्ये एंट्री भेटू शकता. रिय भाऊ काळे भेटलेले आहे तिथं. आम्ही फायनली एक जुगाड शोधून काढला आहे ऑनलाईन पैसे मॅनेज करण्यासाठी. ऑनलाईन तर इथं नाही घेते, पण ते कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांना ऑनलाईन पेमेंट करणार आहे आणि ते आम्हाला कॅश देणार आहेत 50 रुपये कमिशन घेऊन. नाही नाही सर, काय एवढं काय विषय नाही. नाही नाही नाही. तर आम्हाला सर्व्हिसेससाठी ऑफर आली होती गाईस. तर तुम्हाला कुली हवा आहे का? तर जर का आम्ही कुली घेतला असता तर आमची जवानी बरबाद झाली असती गाईस. त्यामुळं आमचा मेल इगो पुढं आला आणि आम्ही कुली नाही घेतलाय. तर आम्ही तिकीट काढून आम्ही आतमध्ये चाललो. एंटर केले आम्ही आतमध्ये. इथं खूप सारे असे स्टॉल्स आहेत छोटे छोटे. इथं तुम्हाला लिंबू पाणी भेटेल. इथं तुम्हाला इथले फळं वगैरे
हे घोडा गाडी, त्याच्या हातात तिकीट बघू शकता तुम्ही. हेच तो ह्यांचा गरिबांचा स्पॉन्सर. गरिबांच्या स्पॉन्सर भाऊंनी त्यांच्याकडून माझा घेतलाय कॅन्टीनवाल्याचा आणि आम्हाला तिकीट घेऊन दिलंय. आता आम्ही माथेरानमध्ये एंटर करतोय फायनली. सकाळी 4 वाजताचा प्लॅन होता, आम्ही आतमध्ये एंटर करतोय 3 वाजता, संध्याकाळच्या 4 वाजता. हे छोटंसं कॅन्टीन पण आहे इथं. seconds later. 2 किलोमीटर चलना है, क्या मतलब क्या? और 2 किलोमीटर और 2 किलोमीटर नहीं हो पाएगा भाई. होगा होगा. ये तू ट्रेकिंग का फॉर्मूला तो नहीं यूज कर रहा और 2 किलोमीटर बोल के 5 किलोमीटर लेके जा रहा है. समझो ऐसे ही कुछ तरह. यहाँ पे देखो कुछ प्लानिंग चालू है. गाइस देख रहे हो क्या? मेहनत देखो, मेहनत देखो. हाँ बस पैडी सबकी सोच खत्म होती है, वहाँ की पैडी की सोच शुरू होती है. ऐसा पैडी को लगता. अब घोड़े पे आ रहे. से हाय. घोड्यांवरती जात आहे तर त्याच्यामध्ये काही पॉइंट नाहीये. बरोबर. हाँ ऐसे जाने में पॉइंट है, ऐसे जाने में पॉइंट है. लगता है तुमको? लगता है तुमको? और ये देखो, और ये देखो, ये देखो, एकदम घोड़े चोर बाजार से चुरा के लाए हो आशू लग रही है. 30% डाउनलोडेड आशू यायची. हाँ लाइट वर्जन आशू है वो. एक्चुअल ओरिजिनल वाला पे बुना हुआ आशू. ओरिजिनल वाला आशू तो ये है ही नहीं. पैडी फुल मेहनती लड़का, फुल मेहनती लड़का है पैडी. क्या करे, फुल मेहनती लड़का है. जहाँ करना है मैंने तो वहीं पे नहीं कर रहा है. माथेरानमध्ये एक कोकिळ आहे. तो कोकिळचा आवाज तुम्हाला मी काढून दाखवणार आहे आता. तो एकदम सिमिलर आवाज आहे. असा आवाज येतो. पुकार वॉरियर. पानी भी नहीं दिया तो भी चलेगा. ठंडा पानी चल जाएगा. तो ये एक आदमी का 1200. आपको चिकन चाहिए तो चिकन मिलेगा. रूम मिलेगा. वैली वाला स्विमिंग पूल वाला आहे का? वो पुढे आगे मिलेगा. आपको बहुत पैसा लगेगा. माथेरानमध्ये जे आलोय तर हे महाराष्ट्रामध्ये असलेलं रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेलं एकदम थंडगार पर्यटन स्थळ आहे किंवा टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणू शकता तुम्ही. माथेरान हे खूप फेमस जागा आहे. जसं महाबळेश्वर आहे तसं माथेरान पण खूप फेमस जागा आहे. इथं तुम्ही नक्कीच वीकेंडसाठी येऊ शकता. इथं तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता, तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत येऊ शकता. तुमचं ऑफिसचं ट्रिप असेल किंवा तुमचे ऑफिसचे जे तुम्ही वीकेंड्सला प्लॅन करता तर तुम्ही नक्कीच माथेरानला पण येऊ शकता. इथं आल्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्हाला हॉटेल्स भेटतात. जर का तुम्ही 2 दिवसासाठी येत आहे किंवा 1 दिवसासाठी येत आहे तर तुम्हाला इथं खूप सारे ऑप्शन्स भेटतील. तुम्ही त्या ऑप्शन्समधून चूज करू शकता. काहीच तुम्ही जेव्हा माथेरानला येता तेव्हा तुम्हाला इथं खूप सारे माकडं किंवा जे इथले लोकल वानर वगैरे आहेत किंवा इथले लोकल ॲनिमल्स आहेत ते पण तुम्हाला खूप सारे भेटतील. पण तुम्हाला ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे किंवा ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुम्ही त्यांना त्रास नाही देतेत जे करून ते तुम्हाला त्रास नाही देणार की तुमचं सामान ओढतील किंवा ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि नक्कीच तुमचं जे एक्सपिरियन्स असेल माथेरानमध्ये ते खूप बेस्ट एक्सपिरियन्स असेल कारण की ही जागा आहेच तशी खूप मॅजिकल जागा आहे ही.
क्यूट है ना? हाँ बहुत देखो आप हाथ लगाओ, कुछ नहीं करती है वो। शू। आपको फ्रेंड बनना है उनके साथ, कैट के साथ। तर मित्रांनो फायनली आम्ही येऊन पोचलोय आपल्या हॉटेल रूम आम्हाला भेटली आहे। वुडलँड हॉटेल म्हणून एक छोटंसं हॉटेल भेटलंय, चांगलंच आहे, त्यांचं ॲम्बियन्स पण चांगलं आहे। मी तुम्हाला कॉरिडॉर पण दाखवेलच इथून जेव्हा मी जाईल म्हणजे आता जेव्हा आपण बाहेर जाणार आहे। तर आता ऑलमोस्ट जेवण, दुपारचं जेवण संपायचा टाईम आलं आहे आणि आम्ही एकदम एंड मोमेंटवरती आलो आहे। यांचं जे बाहेर ओटा वगैरे मस्त जागा पण आहे, इथे तुम्ही संध्याकाळी चिल करू शकता। या साईडला इथं स्विमिंग पूल आहे, थोड्या वेळाने आम्ही नक्कीच जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये। आणि काकांना दाखवतो मी तुम्हाला, काका नक्कीच तुम्हाला हॉटेलबद्दल सांगतील। हॉटेलबद्दल सांगा सर, काय वाटतं? कसं वाटतं मला? आपल्याला सगळी फॅसिलिटी आहे, हो स्विमिंग पूल वगैरे, झुला आहे, गार्डन वगैरे आहे, हां हां साऊंड वगैरे लावू शकता। हां हां, साऊंड वगैरे अवेलेबल आहे। हां हां, आणि आपण जर का एका दिवसाचं पॅकेज घेतलं तर त्यामध्ये काय काय भेटतं आपल्याला? 2 टाईमचं जेवण, 1 टाईमचा नाश्ता, बरोबर, स्विमिंग पूल आहे, AC नॉन AC दोन्ही रूम। नॉन ACच आहे का? अच्छा ठीक। नाही म्हणजे ह्या वातावरणात तर AC जास्त कोण वापरत, सर्व टाइम चालू असतात आपले इथं बुकिंग वगैरे। सॅटर्डे ऑनलाईन पण आहे का? अरे वा, छान। हां हां हां, फोन जरी केला तरी फोनवरतून बुकिंग, ठीक आहे। तर म्हणजे नक्कीच सरांचं नंबर आणि हॉटेलचे डिटेल्स तुम्हाला मी, कार्ड आणि डिटेल्स तुम्हाला देईनच मी। जर का तुम्ही आले माथेरानमध्ये तर तुम्ही नक्कीच या हॉटेलला व्हिजिट करा आणि सर तुम्हाला हां फोनवरती तुम्ही बुकिंग करू शकता। आणि नक्कीच आज आम्ही स्टे करेल, मी तुम्हाला एक्सपिरियन्स पण सांगणार आहे की कसं वाटेल काय तिथं पण आहे। हा मार्केटमध्ये हॉटेलचं कॉरिडॉर आहे आणि एकदम असं ऑथेंटिक विंटेज स्टाईलमध्ये ह्यांनी हॉटेल बांधलं आहे। इथं झोका आहे, जर का तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे किंवा तुमच्या लहान मुलांसोबत किंवा जर का तुमचं ऑफिस ग्रुप येतो आहे किंवा जे पण असं तुम्ही कपल्स येत आहे तर तुम्हाला खूप असं मस्त वाटणार आहे या जागेवरती आल्यानंतर। फक्त ह्या हॉटेल छोटासा असा डायनिंग एरिया पण आहे, तिथं काकू बसलेत आहेत, कोण काकू आहेत ते आपल्याला नक्कीच माहीत नाही, पण खाली पण जाऊन दाखवणार आहे मी तो। हां हां हां, 1890चा TV आहे गाईस, सोनीचा। यावरती मी आज बघणार आहे मिस्टर बीन, ठीक आहे। ही आपली रूम आहे, कार्यकर्ते आल्या पसरलेले आहेत। काही आम्ही आमच्या हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये आलो आहे आणि इथं आम्ही जेवण घेऊन जाणार आहे आमच्या रूममध्ये, कारण आता 5 वाजून गेले आहेत आणि म्हणजे जेवायचा टाईम पण संपला आहे। तर मेन्यू बघू शकता, व्हेज जेवण आहे इथं, कारण की हे जे हॉटेल आहे ते पारसी हॉटेल आहे। ढोकळा आहे, चटणी आहे, याच्यामध्ये पापड आहे, छोले आहेत, ही वांग्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, पुरी संपली आहे बहुतेक, डाळ आणि राईस, चावल। अरे बापरे, गुलाबजामुन, बॅटिंग। तर तुम्हाला दिसत पण नसेल, लाईट नाही आहे, आमचे टॉर्च चालू आहेत सगळीकडं। फक्त हे माथेरान तुम्ही कधीच बघितलं नसेल, तुम्ही फक्त ते सिनेमॅटिक, टॉय ट्रेन, एकदम घोडे, सायकल्स, हे जे माथेरान आम्ही करतोय हे बेअर ग्रिल्सपेक्षा बेकार आहे, ठीक आहे। काहीच नाही दिसत आहे। आता आम्ही शोधतोय मार्केट, कारण आम्हाला जायचं आहे ATM मध्ये। अंकल गायब हो गए भैया अचानक, ये के सामने है अंकल। भाई तुमको ऐसे नहीं लग रहा कि अंकल के हाथ में 2 पिशवी थे? नहीं दिख रहा। बघा हे असे रस्ते आहेत माथेरानचे मित्रांनो। तुम्ही रात्रीचं जर का येत आहे तर नक्कीच लाईटीचा बंदोबस्त करून या
आणि पैशांचं पण, नाहीतर तुम्हाला असं मार्केट शोधत फिरायला लागल. आम्ही आत्ता अशा एका चौकात पोचलो होतो माथेरानच्या, ज्या चौकात कोणच नव्हतं, लाईट पण नव्हती. आम्ही फ्लॅश लावून शोधलंय की तो चौक होता म्हणून. आता बघा काहीच दिसत नाहीये समोरचं. इथं फ्लॅश मार रे भाई. आता बघा आम्हाला गाईस एक बोर्ड सापडलाय ज्याच्यावरती 3 पण 4 पण जागा लिहिल्यात. बाजारपेठ, आम्हाला जायचं बाजारपेठमध्ये आणि ह्या साईडला जायचं आता, पण रस्ताच नाहीये. आता आम्ही चाललोय हळूहळू. पुढे धोका आहे. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत गाईस आणि आम्ही मार्केटमध्ये आलोय ATMच्या शोधात, कारण आम्हाला पैसे काढायचे ते. आणि ATM तर कॅश नाही आहे आणि इथं ऑनलाईन नेट चालत नाही भाई. कॅश ते ऑनलाईनचं लांब राहिलं, नेट चालत नाही आहे, फोन पण चालत नाही आहे, रेंज नाही आहे इथं. आता या मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी दिसतात आहेत मला इथं. तो बघा आता फायनली याला ATM भेटलेला आहे इथं माथेरानमध्ये. माथेरानचं ऑलमोस्ट 80% मार्केट भरून झाले. 2 ATM मध्ये गेलो, त्यातल्या एक ATM मध्ये तर ते चालतच नव्हतं. दुसऱ्यावाले ATM मध्ये गेलो तर तिथं कॅश नाही आहे आणि आमचे आता L लागलेले आहेत पद्धतशीर. ते इथं तुम्हाला दिसतंय जे राम मंदिर लिहिलंय, तर तिथं आत्ता आपण आहे. मेमोरियल हॉल किंवा जे रेल्वे स्टेशनच्या बाजूचा पॉईंट आहे मेन मार्केट, आणि इथं तुम्हाला दिसू शकतं प्रभू श्रीरामचं मंदिर. तर आपण वरती जाऊन बघूया आणि दर्शन पण घेऊया. मंदिराच्या पायऱ्या चढून काय मित्रांनो वरती आल्यानंतर इथं आपल्याला हे छोटंसं असं मंदिर दिसतंय. आता ऑलमोस्ट 9 वाजलेत आहेत. एकदम असं आश्चर्याची गोष्ट आहे, म्हणजे यूट्यूबवरती पण किंवा आत्तापर्यंत जे व्हिडिओ बघितले होते ते सर्व व्हिडिओमध्ये पण असं सांगितलं जायचं की माथेरान हे हिल स्टेशन आहे जिथं आपण फिरायला येऊ शकतो किंवा एकदम असं शांत वातावरणाचं ठिकाण आहे. पण इथं आल्यानंतर असं कळतं की हे जे जंगल आहे अख्खं पूर्ण एक गाव बसलेलं आहे आणि हेच ते मार्केट वगैरे माथेरानचं. आणि गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ. आणि आत्ता आम्ही नाश्ता वगैरे करून निघणार आहे. तर अजून तरी चालू नाही झाले, डायनिंग हॉलच बंद आहे. चालू आहे भाऊ नाश्ता. तर काहीच नाश्त्यामध्ये आम्हाला जॅम दिलाय, बटर आहे, अजून इकडं उडीद वडा आणि इडली पण आहे. आपण नाश्ता तर केला आहे, मस्त पोट भरून नाश्ता दिलाय त्यांनी. इडली वगैरे होता, उडीद वडा होता, साऊथ इंडियनच होतं मोस्टली. आणि चेकआउट करायचा टाईम आहे आता आमचा. आता जाणार आहे आम्ही माथेरान रेल्वे स्टेशनला. तिथून ते आम्हाला खाली सोडणार. खाली सोडल्यानंतर तिथून आम्ही तसेच आपले बाईक वगैरे घेऊन आपण निघणार आहोत घरासाठी. म्हणजे आपण डायरेक्ट आज चेकआउट करून घरी जाणार आहे. ही आपली रूम होती गाईज 309. आणि इकडं कॉरिडोर आहे, अजून दुसरे जे रूम्स आहेत ते ह्या साईडला आहेत. ड्रेसचा घोडा आहे हा.
ठीक आहे, जो वीरेश आला होता आमच्यासोबत हा त्याचाच घोडा आहे असा ब्लॅक कलरचा. तर प्रॉब्लेम असा झालता आहे की वीरचा घोडा ब्लॅक आहे. हा, काल रात्री तो याच घोड्याने आलता आणि इथंच घोडा विसरून गेलाय. तो आता परत आलाय घोडा घोडा घेण्यासाठी परत आलाय हा इथं. त्यांनी नाव पण लिहून ठेवलंय त्याच्यावरती वीर. पहिला थोडा होता ना पहिला काचेचा बाटली ते लय भारी तो अंगठा. Come on, Paddy, come on. असा मारलं फोटो करायचं हे तर कडक. नाइस भाई नाइस. एनर्जी आ गई गाइस. हाँ एनर्जी अभी चल. बैग उठा सबका, हमारे बैग उठा. तू 700 रुपये दो. 700 रुपये लेगा तू. हम माथेरान से अपनों में दिवाली मनाने के लिए जा रहे हैं. अरे यार उधर से जाओ यार. माथेरान से अपनों में दिवाली मनाने के लिए. अरे वहाँ से जाओ यार. भाई माथेरान में अपनों में दिवाली मनाने के लिए जा रहे हैं ये लोग. रिपोर्टर आशु नवाब के साथ चांद नवाब, कलाकार पैडी. यार वहाँ से जाओ यार. तर मित्रांनो याच थँक्यू नोटसोबत आपण येऊन पोचलो आहे आपल्या बाईकच्या पार्किंगमध्ये, जिथं आपण गाडी वगैरे सगळं लावलं होतं काल. आणि इथून आम्हाला गाडी शोधायची आहे. आमची गाडी एकदम लास्टला लावली आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. आणि लवकरच मी तुमच्यासाठी आपल्या मॅजेस्टिक महाराष्ट्र या सिरीजसाठी लवकरच एक भन्नाट असा व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी तुमचा होस्ट कलाकार पॅडी सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.